अतिशय उत्कृष्ट असा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला शुभम यांच्या मार्फत, अनिकेत यांच्या मार्फत. पुढील चेंडू आणि त्यावर फक्त आणि फक्त एकच धाव. 2 चेंडू झालेले आहेत. धावा धावफलकावर 3. शांत अशी सॉरी 3 चेंडू झालेले आहेत. धावा धावफलकावर 3. अतिशय संत अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते परी 11 या संघाकडून. आणि येतोय हा चौकार. अनुरागकडनं मिसफील्ड झालेली आहे आणि त्याचं चौक्यामध्ये रूपांतर झालेलं आहे. पुढील चेंडू टाकण्यासाठी अनिकेत सज्ज आणि त्यावर पत्त्याचा चटका आणि येतोय हा खणखणीत षटकार. तेरा धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू त्याचप्रमाणे मारण्याचा प्रयत्न आणि अतिशय उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे. आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 13 धावा. दुसरं षटक हाताळण्यासाठी स्वतः कर्णधार आपल्याला पाहायला मिळत आहेत. विनायक दादा. आता न्यू बॅटर आलेले आहेत आर्यन. बघूया आता विनायकदा आपली फिरकीची जादू दाखवत आहेत का. पहिला चेंडू अतिशय सुरेखरित्या हाताळत असताना लेग ब्रेक. ते दोन्ही टर्न करतात. लेग ऑफ. पुढचा चेंडू आवाहनच्या स्वरूपात. 1 धाव ऍड केली जाईल. पुन्हा एकदा पंच वाईड घोषित करत असताना आणि पुढच्या चेंडूवर विकेट. असा कमबॅक केलेला आहे मयूर. बघितलं ना विनायक दादाने. अतिशय उत्कृष्ट अशी त्यांची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वारंवार ते ओरडांच्या मॅचिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. टर्फ क्रिकेट तर खूप खेळतात ते. पुन्हा एकदा फिरकीच्या जाळ्यामध्ये घेरण्याचा प्रयत्न. घेरा फोडला, सरळ तोडला. धावा मिळतील 6. माझा आवाज माहिती आहे ना, डेंजर आहे. दोन्ही माईकचे भाई व्हॉल्यूम वाढव बाबू. धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 24 धावा. पुन्हा एकदा त्याच रीतीने आणि येतोय हा खणखणीत षटकार.
पुन्हा एकदा त्याच रीतीने मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू झालेले आहेत ते म्हणजे 5. शेवटचा चेंडू असणार आहे. वाईट चेंडू. अवांतर धाव ऍड केली जाईल. संघाच्या धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 42 आणि पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न आणि त्यावर फक्त एकच धाव. 43 धावा झालेल्या आहेत आणि 44 धावांचा अतिशय मोठा असं मापक असं आव्हान ठेवलेलं आहे ते म्हणजे SVCC या संघासमोर. या पुढील मॅच असणार आहे ती म्हणजे मंगेश 11 वर्सेस यंगस्टार क्रिकेट. या दोन्ही संघांमध्ये यंगस्टार क्रिकेटचा कोणी कर्णधार असेल? हॅलो हॅलो, दोन्ही माईकचा आवाज वाढवा. हॅलो डीजे वाले बाबू, दोन्ही माईकचा आवाज वाढवा. डीजे वाले बाबू. यंगस्टार संघाचा कोण कर्णधार असेल त्याने यावेळी टॉस साठी हा लास्ट कॉल असणार आहे. यंगस्टार यंगस्टार संघाला हा लास्टचा कॉल असणार आहे. शेवटचा. आले आले. ओके सॉरी. दोन्ही संघ मॅचला इथे होते सुरुवात. पहिला चेंडू हाताळण्यासाठी गिरीश आणि पहिला चेंडू पंच नो घोषित करत असताना गिरीश यांच्या खांद्यावर पहिल्या षटकाची जबाबदारी दिली आहे. पुढच्या चेंडूवर कमबॅक करत असताना आणि इथे माघारी परतावं लागलंय शुभमला. अतिशय उत्कृष्ट असा ऑफ ब्रेक आपल्याला पाहायला मिळाला. पहिला लेग ब्रेक टाकलेला. आता न्यू बॅटर आपल्याला आलेले आहेत अनिकेत. बघूया आता अनिकेत आपल्या संघासाठी किती धावा बनवतायत. पुढील चेंडू गिरीशांचा. पुढच्या चेंडूवर पुन्हा एकदा अवांतर धाव. त्यांचा वाईट घोषित करत असताना त्या पुढील चेंडू पुन्हा एकदा वाईट. अतिरिक्त 3 धावा दिलेल्या आहेत गिरीशने आणि 1 विकेट घेतलेला आहे लिगल डिलिव्हरी मध्ये. आणि पंच वाईट घोषित करत असताना नॉट आउट असणार आहे. आणि इथे आपण टॉस केला जाईल. पराग भोईर यांच्या मार्फत आपण इथे टॉस उडवत आहोत. आणि पुढील चेंडूवर कमबॅक करत असताना पुन्हा एकदा गिरीश आपल्याला पाहायला मिळतात. अनिकेत यांना माघारी परतावं लागलंय. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे फक्त आणि फक्त 4. आता न्यू बॅटर मैदानात आलेले आहेत. रोहित. ताकदीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला पण त्यावर फक्त एकच धाव. यंगस्टर इथे टॉस जिंकून प्रथम डॉट चेंडू.
एखाद्या प्रवेशनी भरल्यानंतर देखील अशी बॅटल पाहायला मिळते. अगदी पॉझिटिव्ह इंटेंटने प्रत्येक जण खेळतो. एक चांगला ॲटमॉस्फिअर क्रिएट केला आहे स्वदेशी पाटील साहेबांनी त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या तमाम सहकार्यांनी हा प्लॅटफॉर्म जो क्रिएट केला. आणि हा फॉर्मॅट देखील वेगळा आहे. आर्टिफिशियल ग्राउंडवरती हे सर्व आर्टिस्ट आपला आर्ट दाखवतात, म्हणजे खेळ दाखवतात. आणि सध्या तरी खेळाचे तार जुळले त्यांनी या फलकाच्या बॅटमधून षटकार आला. नक्कीच संदेशजी पाटील साहेबांकडनं आपल्याला अतिशय उत्कृष्ट अशा दरवेळेशी भगवा चषक आपल्याला नवनवीनरित्या आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय उत्कृष्ट असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. तेच आपले जवळचे मित्रपरिवार अतिशय उत्कृष्ट अशा आयोजनाला मदत करतात, हातभार लावतात. त्याचप्रमाणे नवनवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळतात. नवनवीन खेळाडू घडवण्याचं अतिशय चांगलं असं काम करतात. चार चेंडू झालेले आहेत आतापर्यंत आणि धावा धावफलकावर आहेत त्या म्हणजे 21 धावा. हॅलो 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 5 चेंडू झालेले आहेत आणि धावफलकावर 22 धावा. आणि पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेचलेला हा स्ट्रोक येतोय, हा खणखणीत भगवा षटकार. अठ्ठावीस धावा धावफलकावर आणि येणाऱ्या आता उर्वरित 6 चेंडूंमध्ये 16 धाव्यांची गरज असणार आहे. ते म्हणजे SVCC या संघाला सामना जिंकण्यासाठी. आता बघूया शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी ओमकारची निवड केलेली आहे. ओमकार बघूया आपल्या संघासाठी धावा रोखतायत का. आणि इथे स्ट्राईकला आहेत ते म्हणजे अनुरागच्या बॅटमधनं 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. आणि इथे ओमकार पहिलाच चेंडू पंच 9 घोषित करत असताना आता 6 चेंडू 15 धावेंची गरज असणार आहे SVCC या संघाला. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा पंच दोन्ही हात समांतर करत असताना एकही चेंडू न टाकता ओमकार यांना मागे परतावं लागलंय. आणि आता नवीन गोलंदाज आर्यन आपल्याला पाहायला मिळतात. आता येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये 14 धावेंची गरज असणार आहे, ती म्हणजे SVCC या संघाला सामना जिंकण्यासाठी. बघूया अनुराग आपल्या संघासाठी किती धावा करतायत, का सामना इथे घेऊन जात आहेत. पुन्हा एकदा पंचांनी 9 घोषित केलेला आहे. 9+1 अतिरिक्त 2 धावा इथे ऍड केल्या जातील. आणि येणाऱ्या आता 6 चेंडूंमध्ये 6 चेंडू 12 धावेंची गरज असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज चेंज केलेला आहे आणि आता नवीन गोलंदाज आलेला आहे तो म्हणजे प्रणय. आणि आता स्ट्राईकला आहेत ते रोहित निमिष आहेत. पुन्हा एकदा 9 आणि येतोय हा खणखणीत षटकार. आणि इथे मॅच पूर्ण खुली करत असताना SVCC संघाचे प्रेक्षक खूप इथे आलेले आहेत, मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा तोच पवित्र आपण
इथे काही मोठा फटका आलेला नाही आणि इथे एका धावेवर धावसंख्या वाढते, ती म्हणजे झालेली आहे 40 आणि येणाऱ्या आता 5 चेंडूंमध्ये 4 धावेंची गरज असणार आहे. पुन्हा एकदा आणि येतोय हा विजयी षटकार. SVC संघ कॉंग्रॅच्युलेशन्स आणि हार्ड लक. परी 11 या पुढील मॅच असणार आहे ती म्हणजे मंगेश 11